शुभविवाह या मालिकेच्या 27व्या भागामध्ये भूमी घरामध्ये एंटर करत असताना आकाश मुद्दाम काऊस आणतो आणि भूमी म्हणते, काय केलंस हे तू? माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. आकाश म्हणतो, नाही नाही, मुद्दाम नाही केलंय, चुकून झालंय, ते मी साफ करायला सांगतो. भूमी म्हणते, हे बरं आहे, म्हणजे तू सगळं घाण करायची आणि साफ करायला लोकांना कामाला लावायचं. आकाश म्हणतो, असू दे. यावरती आजी म्हणते, मानसी, असं म्हणत पांढरं कापड आणून आता भूमीच्या पावलांचे ठसे घेतले जातात. आकाशच्या अगदी सगळं मनाप्रमाणे होत असतं आणि भूमीला काहीतरी आपल्याला आठवतंय असं वाटतं. ज्या घरामध्ये ग्रहप्रवेश करून ती आलेली असते ते क्षण तिच्या डोळ्यासमोर आता अंधुक्ष यायला लागतात. भूमीला आपल्याला काहीतरी आठवतंय असं वाटायला लागतं. इकडे रागिणी लपून छपून हे सगळं पाहत असते आणि हा डाव आहे तर या लोकांचं जरा अतिच होत चाललंय. म्हणजे आता आपल्यापासून लपून छपून सगळ्या गोष्टी होत आहेत, आपल्याला कोणी काही सांगत पण नाही असा विचार करत रागिणी स्वतःशी चिडचिड करत असते. पण तिला समोर येऊन काहीही करता येत नसतं, कारण आकाश समोर आता बोलणार कोण किंवा आकाशला आता काही खोटं बोलून फसवता पण येणार नाही. इकडे आकाश ज्या कापडावरती भूमीचे ठसे उमटवलेले असतात ते कापड घेतो आणि आई योगेश्वरी, तुझी मोठी नातसून या घरामध्ये आलेली आहे. तिची पावले उमटलेली आहेत. आता पुन्हा या घरातून तिची पावलं बाहेर पडू देऊ नको, असं म्हणत मात्र आकाश आई योगेश्वरीची प्रार्थना करतो. रागिणी मात्र काय करायचं या आकाशचं? भूमीच्या नुसता प्रेमात वेडा झालाय, त्याला बाकी काही सुचतच नाहीये. आणि मग आकाश आता तेच व्हाईट कपडा घेऊन आपल्या रूमच्या दिशेने येत असतानाच तिकडे आता त्यांची नेहमीची स्टाफमधली बाई येते आणि आकाश सर, तुमच्या रूममध्ये आताच पोछा लावलाय, जरा जपून ओला आहे. आकाश म्हणतो, हो. मग आकाश हळूहळू त्याच्या रूममध्ये येतो आणि भूमी, मी बरा झाल्यापासून आपल्या प्रेमाची अशी ही एकच आठवण आहे जी मी आत्ता जपून ठेवणार आहे, असं म्हणत आकाश ते आता व्हाईट क्लोथ एक घडी करून ठेवत असताना भूमी चॉकलेट मिल्क घेऊन येते. आकाश म्हणतो, तू इथे? यावरती भूमी म्हणते, तुझं चॉकलेट मिल्क. आकाश म्हणतो, तुला माहिती आहे मला चॉकलेट मिल्क इतकं आवडतं ते, असं म्हणत आता आकाशच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आकाशच्या आठवणी जाग्या होतात त्यावेळेला भूमी पण अगदी हसून म्हणते, हो, मी तुला हे चॉकलेट मिल्क काही गोष्टींची आठवण करून दिलेली आहे, कारण मला तुझ्याबद्दल सगळं समजलेलं आहे. आकाश म्हणतो, काय? कशाबद्दल बोलती आहेस तू? यावरती मात्र आता इकडे भूमी सांगते, म्हणजे मी या घरामध्ये नोकरी धरले, आता आपला रोजचा समोरासमोर येणं होणार आहे. त्यासाठी मला काही गोष्टी क्लिअर करणं आवश्यक वाटते आणि त्याच गोष्टी क्लिअर करण्यासाठी मी इथे आलेली आहे. हे बघ, मला ना माझ्या मजबुरी आहे की मला या घरामध्ये जॉब करावा लागतोय. या घरामध्ये जॉब करावा लागतोय कारण माझी काही आर्थिक कारणं आहेत, पण त्या सगळ्याचा फायदा तू घ्यावा असं मला वाटत नाही आहे. त्यामुळे तुला मी आत्ताच सांगायला आलेली आहे की या सगळ्यामध्ये आपण दोघं एकमेकांपासून जितकं लांब राहू ना तितकं चांगलं आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. हेच तुला मी रिमाइंड करून द्यायला आले, कारण मी इथे नोकरी करण्याचा फायदा कुणीही घेतलेला मला चालणार नाही, असं म्हणत रोखठोक आता मात्र आकाशला उत्तर देत भूमी तिथे उभी असते आणि आजपासून जरी मी इथे काम करत असले तरी एकमेकांपासून शक्य तितकं लांब राहायचं त्याला सांगत असते. आकाश बिचारा हे सगळं ऐकत असतो. त्याच वेळेला हे सगळं बोलत असताना भूमीचा तोल जाऊन भूमी खाली पडणार तर आकाश तिला सावरतो आणि दोघं जण आता मात्र आकाशच्या बेडवरती पडतात. ह्या सगळ्या जुन्या आठवणी दोघांच्या जाग्या होतात. दोघांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यावरती मग मात्र आकाश भूमीकडे एकटक पाहत बसतो. भूमी सुद्धा आकाशकडे पाहत बसते. तितक्यात इकडे आता रागिणीकडे भेटण्यासाठी दोघं जण येतात, म्हणजे आता अभिजित आणि पौर्णिमा. अभिजित म्हणतो, आई, या घरामध्ये अजून नवीन किती नाटकं सुरू होणार आहेत, काही कळतील का? यावरती रागिणी म्हणते, मला सुद्धा यातलं काहीही माहीत नाही, जे समोर येईल ते आपल्याला पाहायला पाहिजे.
कारण खरं सांगायचं तर आता याच घरामध्ये काय घडतंय काय नाही मला याबद्दल खरंच काही कळतच नाहीये. म्हणजे कुणाचं काय वागणं चाललंय याबद्दल खूप काही आता संशोधन करणंच बाकी आहे. यावर ते अभिजित म्हणतो, अगं मी तुला एक गोष्ट सांगू का, आता होळी आली आहे. होळीच्या दिवसाला कामगारांना माझ्या हातून सगळ्यांसाठी भेटवस्तू जातात, पण यावर्षी आकाश भेटवस्तू देणार असं बाबा म्हणतायत. अभिजितला समजावत रागिणी म्हणते, हो आता सगळं बदलतंय ना, त्यामुळे सगळं असंच होणार आहे. थांब जरा, मला इकडे माझा डाव खेळू दे. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते, आता मात्र आकाशचं कुठे लक्ष आहे. त्यावरती रागिणी म्हणते, त्यालाच जाऊन विचारा की होळी आहे, होळीच्या गिफ्टचं काय करायचं. अभिजित म्हणतो, अगं ऑफिसचा टायमिंग उलगडून गेला तरी सुद्धा तो अजून ऑफिसला जायला मागतच नाहीये. तो भूमीच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेला आहे. हे वाक्य ऐकल्यावरती रागिणी चेकमेट करून टाकते आणि म्हणते, आज तुम्ही मला ना एक मस्त आयडिया दिलेली आहे. अभिजित म्हणतो, तू कशाबद्दल बोलतेस, आकाशबद्दल बोलतेस की या गेम बद्दल बोलतेस, मला तर तुझं म्हणणं काही कळतच नाहीये. यावरती रागिणी म्हणते, समजेल अरे कसं आहे ना, आकाश हा जरी या चेकमेटच्या पदावरचा प्यादा असला, तो राजा असला तरी सुद्धा एक छोटा प्यादा पण आकाशला मारू शकतो, राजाला मारू शकतो, हे तुमच्या बोलण्यातनं मला कळलेलं आहे. त्यामुळे आता चेक अँड मेट, आकाश राजाचा चेकमेट होणार म्हणजे होणारच असं म्हणत रागिणीने आता खूप मोठा डाव रचलेला असतो, खूप मोठा डाव खेळलेला सुद्धा असतो. इकडे आता भूमी आकाशच्या मिठीमध्ये असते आणि बेडवरती पडलेली असते. थोड्या वेळात ती सावरते, आकाशला लांब ढकलते आणि काय चाललंय हे तुझं. आकाश म्हणतो, साधारणपणे अशा सिच्युएशनमध्ये थँक्यू म्हणायचं असतं, म्हणजे तू मला थँक्यू म्हणायला पाहिजेस, पण तुझं चाललंय काय, तू मला आरोप प्रत्यारोप करते आहेस. यावरती भूमी सांगते, हे बघ कधी थँक्यू म्हणायचं असतं, जेव्हा हेतू साफ असतो, हे आपल्याला माहिती असतं ना, तेव्हा आपण थँक्यू म्हणतो. तुझा हेतू काय आहे हे मला चांगलं माहिती आहे ना. आकाश म्हणतो, असं काय करतेस, माझा कसला हेतू, तू उगाचच माझ्याबद्दल मनामध्ये गैरसमज घेतलेला आहेस करून, उगाचच माझ्याबद्दलचा गैरसमज काढून टाक. भूमी सांगते, गैरसमज नाही, तुझ्याबद्दल बरोबर समजच करून घेतलेला आहे मी. असं म्हणत भूमी आता आकाशवरती चिडत असते आणि त्याच्याकडे रागाने पाहते आणि ती आता पडलेल्या काचा उचलण्यासाठी सूप आणायला जाते. तोपर्यंत आकाश एक एक करत काच उचलत असतो. त्यावरती भूमी म्हणते, हो तू बाजूला, मी करते. असं म्हणत भूमी आता एक एक काचा गोळा करण्यासाठी समोर येते. तिच्या हाताला काच लागते. भूमीच्या हाताला काच लागल्यावरती मग मात्र आकाश तिकडे येतो आणि थांब असं म्हणत तिचा हात आता आपल्या हातात घेतो आणि तो लगेच तोंडात टाकतो. हातातून येणारं रक्त तो आपल्या तोंडाने चोखून घेतो आणि त्याच वेळेला इकडे आता रागिणी, अभिजित आणि पौर्णिमा यांची एंट्री होते. ते सगळेजण पाहतच बसतात, हे नक्की काय दृश्य आपल्या समोर आहे. रागिणीला जबरदस्त धक्का बसतो, म्हणजे सिच्युएशन इतकी आपल्या हाताच्या बाहेर गेली की आपण काही करूच शकत नाहीये. तिघजण मागे येऊन उभे आहेत हे समजल्यावरती भूमी पटकन आता आकाशपासून लांब होते. त्यावेळेला रागिणी म्हणते, काय झालं आकाश, काही प्रॉब्लेम आहे का. आकाश म्हणतो, नाही यात तू या भूमी मॅडम आहेत ना, यांची नेहमीची घाई गडबड असते, त्यांना नेहमीच घाई गडबड करायला लागते. तशीच घाई गडबड आत्ता त्यांची चालू होती आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे त्यांच्या बोटामध्ये काच गेली आणि त्यामुळेच मी त्यांना सावरत होतो, त्यांना सांगत होतो की उगाच घाई गडबड करत जाऊ नका. यावरती रागिणी म्हणते, भूमी अगं सावकाश, जरा जपून, म्हणजे कसं आहे ना, जरा जपून गोष्टी करत जा, स्वतःचा जीव सांभाळ. असं म्हणत भूमी रागिणीची खोटी आता मात्र काळजी असल्याचं नाटक करत असते. आकाश म्हणतो, हो आत्तू, मी पण यांना हेच समजावून सांगत होतो, उगाच घाई गडबड करू नका, उगाच कोणत्याही प्रॉब्लेममध्ये अडकू नका. असं म्हणत आता मात्र आकाश इकडे आत्याला खोटं समजवत असतो. तोपर्यंत भूमी रागारागात आकाशकडे पाहते. तिला आकाशचा खूप राग आलेला असतो. एकतर हा खोटारडा माणूस आपल्याबद्दल अजून काय बोलतोय असा विचार करत ती आकाशकडे पाहत असते. तोपर्यंत इकडे आता होळीच्या दिवशी खूप मोठी घटना घडते, ज्या घटनेमुळे आता मात्र सगळ्यांचेच डोळे उघडलेले जाणारे असतात. म्हणजे आता भूमी आत्तापर्यंत जे काही करते ते काय हे सगळ्यांच्या समोर येणार असतं. इकडे आता होळीच्या दिवशी काही माणसं उगाचच आगाऊगिरी करत भूमीला रंग लावायला आलेली असतात. भूमीला रंग लावायला आल्यावरती भूमीला तो स्पर्श आवडत नाही, ती रडतच समोर येते. आकाश म्हणतो, काय झालं भूमी. भूमी त्या माणसांकडे बोट दाखवते. यांनी
यांनी मला रंग लावला असं म्हणत ती आकाशला सांगते। मग आकाश त्या माणसांकडे जातो, त्यांना बेदम मार देतो। बेदम मार दिल्यावरती मात्र तो सांगतो, खबरदार, जर माझ्या भूमीला कुणी हात लावण्याची हिम्मत केली तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आकाश त्यांना बेदम मारतो आणि आता माझ्या भूमीला हात लावायची हिम्मत कराल तर खबरदार असं म्हणतो। भूमी आकाशचं हे रूप पाहत असते। फायनली भूमीच्या समोर आकाश किती चांगला माणूस आहे किंवा आकाश हा आपल्यासाठी काय करू शकतो हे आल्यामुळे भूमी आता विचारच करत बसते की आपण ज्या आकाशबद्दल विचार करतोय तो हाच आहे की खरंच आपण ह्याच्याबद्दल चुकीचा समज करून घेतला होता। भूमीचे डोळे क्षणात उघडलेले असतात। आता मात्र भूमीला खूप मोठा उलगडा झालेला असतो की आकाश हा एक खूप चांगला मुलगा आहे। आता खरंच भूमीला काही आठवत नाही की ती नाटकं करते। हे सगळं मात्र आता येणाऱ्या भागातच कळणार आहे।